काय म्हणता बट्टो, बरे आहे का? नमस्कार आणि रामरामबाई सरांनी गोपाल भाऊ माझ्याकडून तुम्हाला सर्वांले तर भाई बट्टो, तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराले रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आपल्या भगवान प्रभू श्रीरामांचा जन्म होता आणि आपल्या अकोल्यातला माहोल आणि आपल्या अकोल्यातले बँड हे शेवटपर्यंत हा ब्लॉग नक्कीच पहा. लाईक शेअर कमेंट सर्वच करा. तर चला सर्वात पहिले आपली गँग आणि आपण आलो होतो सिटी कोतवाली पोलीस स्टेशन समोर. इथं मायले लेकरू भारी होतं, एवढी गर्दी होती, पण कसं बस आम्ही गर्दीतून समोर निघत आलो. आपल्या अकोल्याचे आराध्य देवच राजराजेश्वर भगवान यांच्या ते पुलावर आलो. इथं लावलं ते शिवनगर आणि तो पोट्ट्याचा माहोल बागीत चालू होता. माऊली बँड होता आणि हे पाय गर्दी आणि हे पोट्टे बम एकामेकाला खांद्यावर घेऊन नाचू राहिले ते. तर आमच्या गोपाल भाऊची एवढी इच्छा झाली ते गोपाल भाऊ आपल्याला नाचायचं आहे म्हणून मग गोपाल भाऊ साठी केले बा हातवर आणि आम्ही बम नाचू राहिलो. मग जरसक समोर गेलो तर हे गोल रिंगणासारखं आहे, काय आहे काय माहित, हे तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा हा काय फिरू राहिला. रामनवमीसाठी तुम्ही अकोल्यात आले आणि गांधी रोडवर आले नाही असं तर होऊच शकत नाही भाऊ. गांधी रोडवर एवढा माहोल होता, एवढी मजा होती, त्याच्यात एवढी गर्दी, त्याच्यात आम्ही हात वर करू नाचू राहिले त्या गर्दीतनी. फक्त उभं राहायचं काम होतं, आपाप समोर जात होता माणूस. मग आपल्या फॉलोअर्स मधला एक मित्र भेटला, तो म्हणे दा म्हणे मला ब्लॉग घे म्हणे, मी तो ब्लॉग पाहत असतो म्हणे. मी काही विषय आहे काय तुझ्यासाठी? पैसा वसूल माहोल केला तर फक्त आपल्या गोपाल भाऊ देशमुख यानं बिना प्यायचीच चढली होती. मी चला आता मी बी पिऊन घेतो पाणी, बरं दारू नाही. मग इथं पाण्याचा नळ चालू केला गोपाल भाऊन, मी ढोसलं खपखप पाणी. आणि पाणी पिल्यावर आता आपला जोश पा किती वाढते. पाणी पिल्यावर तर ताकदनं जोश वाढला. मी आलो माझ्या नाचाच्या ओरिजिनल रंगात. मग यावर गोपाल भाऊनं आणि संकेत भाऊनं दोघांना मला उचललं भाऊ, आणि मला नाचतं बी नाही असं उचललं होतं असे नाचत की माझ्या ती दुपट बी सुटलं बा. मी आता म्हटलं झालं भाऊ आता काही खरं नाही, आता पळतोच म्हटलं 100%. शिवरायाची तलवार हे गाणं लागलं आणि गोपाल भाऊले आम्ही उचललं नाही असं तर कधीच आणि कोणत्याच बँडमध्ये झालं नाही. गोपाल भाऊच्या अंगात अलगच जोश येते हे गाणं लागलं की. मग काय शेवटी 10 वाजले. रीतिरिवाजानुसार आपल्या अकोल्यात 10 वाजेपर्यंत चालते भाऊ. मग आम्ही लागलो आमच्या घराच्या रस्त्यानं सगळेजण. ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट फॉलो करून घ्या.